जया नाव नाही जया गाव नाही, तरी कीर्ती दाटे दिगंतात पाही। असे सद्गुरु पाहोन त्रिधारे, जनी वाहती अंतरी प्रेम वारे। विठाला 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 भांडाचा धनी तो संती केला ऋणी, मनोनी नाचे माघे माघे वाहे अंगे आपुलिया। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला विठाला आवाज कळायला पाहिजे लोकांना, त्याचा बेस कमी करा, व्यवस्थित करा। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे। शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, देवाच्या डोक्यावर संतांचं कर्ज आहे। वाक्य हे नाथांचं आहे। विठाला पक्वाद वाजितान खेळू नये व्हॉट्सअप। हा असा कसा स्वर आम्हाला ऐकू येईन। विठाला 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 मालकांचं वाक्य, वाक्य हे अधिकारी माणसांचं मानल्या जाते। भंगिरे किती बोंबलू द्या, त्याचं कोण विचारते हो? भंगिरेला नादच असतो भुकायचा, त्याने किती भुकू द्या, चांगलं भुकू द्या वाईट भुकू द्या, कोण मानित त्याचं? महाराज वाक्य दमदार माणसांचं असते। दुर्बळाचे कोण दुर्बळाचे कोण दुर्बळाचे कोण दुर्बळाचे कोण, जगी मानिती वचन 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 जगी मानिती वचन, दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन जगी मानिती वचन जगी मानिती शब्द दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन। एखाद्या वेळेस त्याचं खरं जरी असलं तरी त्याला संध्याकाळची भाकरी खाल नसली की त्याला त्याच्या जवळचे पण मानित नाहीत। दुर्बळाचे कोण ऐके घालो नियामन, राहिले कारण तया वाचून काय ते। दुर्बळाचे कोण तया राहिले कारण तया काय वाचून। उतर लवकर घेत जा। दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन, असाच एक पुरावा। दुर्बळाचे कोण ऐके घालो नियामन। सर्वसामान्याचं कोण चित्त लावून ऐकत आहे, कोण मन घालतं तिथं वारकरी? नाही नाही नाही, दमदार माणूस लागतो, दमदार।
शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं वाक्य किती दमदार. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठवाच आहे मात सगट. आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. तो 36 वर्ष धोत्र धुवाला होता. 36 वर्ष. भारत्रिक 36 वर्ष नाथांचे कपडे धुतले. अधिकार किती मोठा असेल याच्या पलीकडे सांगू का. आल्या आल्या अण्णांनी आदर केला. डब्ल्यू शेठ होते, अण्णांचे पुतणे होते, अधिक करून सगळे काय खूप आदर केला. जाताना जर तुम्ही म्हणले आता आमचा वॉचमन हजर नाही तर आजच्या दिवस आडच सांभाळा, किती मिरच्या लागत्याल बाळूला. तुम्ही जर म्हणले अण्णा आजच्या दिवस गोडाऊन सांभाळायला कोणीच नाही बाळू महाराज, काय पैसे घ्यायचे तर घ्या, देतो रोजदारी, पण तुम्ही आज आडच सांभाळा. किती किती मुंग्या आहेत त्या सगळ्या अंगाला. पंढरपुरातला मालक होता का. दत्त चोपदारी करीतासे करीतासे दत्त चोपदारी करीतासे करीतासे दत्त चोपदारी करीतासे करीतासे दत्त चोपदारी करीतासे मने देव रमे त्यांचे घरी मने देव रमे त्यांचे घरी दत्त चोपदारी करीतासे करीतासे दत्त चोपदारी करीतासे दत्त चोपदारी करीतासे दत्त चोपदारी करीत असे. ब्रह्मांडाचा मालक नाथांच्या घरी वॉचमन झाला. एकनाथ महाराजांच्या पायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी गिरगावचा बाळू करू शकत नाही. त्याच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची बरोबरी नाही. तरी पण तुम्ही जर मला म्हणले वॉचमन होय तर राग येईल. जगाचा बाप आहे. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. त्याच्या सत्तेशिवाय विश्वातलं काहीच हालत नाही. तरी तो नाथांकडं 36 वर्ष कामाला आहे. नाथांचा अधिकार किती मोठा असेल सातपुते काका. आणि त्यांचं वाक्य आहे की संतांचं देवावर कर्ज आहे. कोणाची मायवेली एकनाथ महाराजांचा शब्द खोटा म्हणायची आहे का हिम्मत एखाद्याची. म्हणू शकतो का वारकरी बुवा. नाही म्हणू शकत, कारण ते नाथ बाबा आहेत. सकल संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा राजा स्वामी एकनाथ माझा संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा. गोविंद उभं राहून घेत जाय. रोज आम्हालाच घेतो, कधी कधी लोकायला मदत घेत जाय ना. विठाला सकल संता माझी राजान स्वामी एकनाथ माझा. एकनाथ महाराज सर्व संतात राजे होते. भौतिक श्रीमंतीत फार मोठे श्रीमंत संत. म्हणे नाथांच्या घरी चोरी झाली. जनार्दन स्वामी आदी करून सगळे होते त्यांच्या गुरुवर्यांकडं. तो चोरायला गठुडे उचलत नसताना सोन्याची गठुडे ते म्हणले तुम्हाला उचलायची नाही, मीच उचलून देतो. माझ्या काही गोळ्या संपल्या नाही, डोक्यावर परिणाम नाही, मी काही नशा करीत नाही. पुराण सांगतोय, इतिहास सांगतोय संतांचा. एवढी वैभवशाली लोक. नाथांच्या घरी झाडून काढणारा आतमध्ये घुसला होता. घुसला म्हणजे बलीला, दार झाडणारा त्याला आतमध्ये बलिलं. तर त्यालाही 2.25 किलोच्या ताटात जेवायला होतं. सोन्याचं ताट, 2 ते 2.5 किलोचं ताट, त्यालाही जेवायला. काय वैभव असेल. एवढ्या मोठ्या माणसांची वाक्य खोटे असतात, काही काही गाफील बोलत असतात का लोक. संतांचं देवावर कर्ज आहे. एक चारवा कुठला तो म्हणे काय बोलता म्हणे महाराज गोळ्या संपल्यासारखं. आम्ही सर्व संत विटेवरच्या मालकाचं भजन करतात आणि मग देवाचंच कर्ज संतांवर असेल ना. संतांचं कर्ज देवावर कसं होईल. तू नको मानू.
मानील तो देईल काही, न मानील तो नेईल काही. काही काही माणसाला स्वतःच्या मायबापाचं अस्तित्व मान्य नाही, ते देवाला काय मान्य करतील. वा. मूर्ख असतात काही माणसं, मूर्ख असतात. तुम्हाला एक सांगू का, काही काही माणसांचा स्वभावच कुत्र्यासारखा असतो. आणि कुत्र्याला गादीवर बसवा, पालखीत बसवा, एसटीत बसवा, चांगल्या भारीच्या गाडीत बसवा, तरी ते भुकतच. श्वानशिबिके बैसावी त्याचे भुंगणे राहे उगले, त्याचे भुंगणे उगले, त्याचे भुंगणे राहे उगले. स्वानशिबिके बैसविले. पालखीत जरी कुत्र बसलं तर ते भुकतच असतं, स्वभाव असतो कुत्र्याचा. तशी काही माणसं चारवाकासारखी असतात, निंदाखोर असतात, ती करत असतात निंदा, त्यांचा तो स्वभाव आहे. कसं शक्य आहे म्हणे, मालकांचा पुरावा आहे. देव ईश्वात मोठा आहे त्याबद्दल दुमत नाही, पण याचं मोठेपण जर कोणी मोठं केलं असेल तर ते संतांनी केले. अमोची अभावे तुझा देवपण, अमोची अभावे तुझा देवपण, एका विसरोनी राहिलाची, राहिलाची, एका विसरोनी राहिलाची. अमोची अभावे तुझा देवपण, अमोची अभावे तुझा देवपण, एका विसरोनी राहिलाची, एका विसरोनी आमुचिया भावे तुझ देवपण. देवाला देवपण जर कोणी आणला असेल, त्याला होतं देवपण, माहित होतं का आपल्याला. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, निवृत्ती दादा, गोरोबा काका, हे जर 18 संत जन्माला आले नसते तर देव आपल्याला कळाला असता का. मग देवाला तू देव आहेस असं देवाचं मोठेपण दाखवायचं काम संतांनी केलंय. विश्वाची कुलदेवी कोण ठावी कुळीची है कुलदेवी, कुळीची है कुलदेवी, कुळीची है कुलदेवी, कुळीची है कुलदेवी. गेली ठावी संताने, गेली ठावी संताने, गेली ठावी संताने, गेली ठावी संताने. परमे झाले शरण गेलो, परमे झाले शरण गेलो, परमे झाले शरण गेलो, परमे कुलीची हे कुलदेवी केली ठावी संताने. देवाला वरीच बसावं लागला असतो वैकुंठात, आणि आपल्यालाही कळालं नसता. प्रचार प्रमुख आहेत संत देवांचे, एवढी ताकद आहे. याच्या पलीकडे सांगू का, एका माणसाकडे 500 कोटीची प्रॉपर्टी पण सुख नाही, काय जाळायची संपत्ती त्याची. सौख्याम नैवाम पदरियाशु द्रव्य राशि भया स्थितो याम मृगानां सर्वत्वेयो
किमं यत् आर्थेषु जायते। नरक म्हणजे पर्वतासारखं द्रव्य आहे त्याच्याकडे, पण सुख नाही. काय करतो मग ते संपत्ती? देवाला पण सुखाची कमतरता होती. संताची सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. सुख नव्हतं देवाकडं, कोणी दिलंय? संतांनी. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. म्हणजे सुख सुद्धा देण्याची ताकद संतातच आहे. मग का मोठे नाहीत संत? या सर्व कर्तव्याचं कर्ज देवाच्या डोक्यावर आहे. मनोनी नाचे मागे मागे. नाचणं म्हणजे घुंगर बांधून नाही, संतांची पडलेली कामं करणं इति नाम नाचणे. पहिल्या कडव्यावर बोलू आपण. तुम्ही फक्त आशीर्वाद देत राहा बाळूला, मी बोलण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली जुनाट परंपरा आहे. भगवान ओंकारनाथाची कृपा, देवांची कृपा, दिव्य तेजस्वी असा अधिष्ठान, या परम पावन अधिष्ठानावर मला वाटते गेल्या वर्षी गंगाभाऊ अण्णांनी आमंत्रित केलं. विश्वस्तांच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं, कमिटीच्या वतीने, संस्थांच्या वतीने. आदरणीय बाबूरावजी अण्णा यजमानपद गेल्या वर्षी त्यांच्याकडे होतं, याही वर्षी होतं. मागे एकदा एका पुण्यप्रसंगाच्या कार्यक्रमाला सुद्धा आमंत्रित केलं अण्णांनी. शाळेत कार्यक्रम होता, तिसरी वेळ येण्याची. याही वर्षी आदरणीय बाबूराव अण्णांमुळे इथे येण्याचा योग आला. या पवित्र मातीचं दर्शन झालं, या अधिष्ठानाचं दर्शन झालं. प्रत्यक्ष अन्नपूर्णेचं वास्तव्य या पवित्र मंदिरात आहे. जाज्वल्य अधिष्ठान आहे. खूप असं काही अन्नदान या तीर्थावर, अशा परम पावन तीर्थावर माझ्यासारख्या अल्पज्ञानी, सर्वसामान्य, साध्या छोट्याशा गिरगावकराला इथे कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं अहोभाग्य आहे. तारखेच्या संदर्भात गंगाभाऊ 1-1.5 महिना बोलत होते, कोणती द्यावं, कोणती घ्यावं. मागे पुढं करत 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 आजची तारीख देण्याचा योग आला. उपस्थित सर्व श्रोत्यांना, माय मावल्यांना माझा नाक घासून प्रणाम. साऊंडवाल्यांना सुद्धा धन्यवाद. दोन्ही मृदंगाचार्य गोड वाजवतात, त्यांनाही प्रणाम करतो. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी वारकरी मंडळी, आदरणीय भास्कर महाराज असतील, उत्तरेश्वर बापू असतील, ज्यांनी सुरुवातीला कामाजी महाराज असतील, या बाजूची सगळी मंडळी, जे रंगामामा गावातली भजनी असतील, आदी करून गावातली जेवढी भजनी आहेत सगळ्यांना धन्यवाद. आज आदरणीय पाचपुते काका, सातपुते काका आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. डिपार्टमेंट क्षेत्रातले कासलेवाल साहेब, उद्या त्यांची पंगत आहे. उद्याचा महाप्रसाद त्यांच्या वतीनं आहे. भगवंताची कृपा, या संस्थांची कृपा त्यांच्यावर झाली. एक भाव अंतकरणात आला आणि उद्याचं पूर्ण अन्नदान या पवित्र संस्थांवर प्रसाद आदरणीय कासलीवाल साहेबांचा आहे. देवाची ताकद, संतांचा अधिकार इतका मोठा असतो, इतका मोठा असतो सज्जनांनो. विटेवरचा मालक कोणाच्या अंतकरणात काय भाव देईल काही सांगता येत नाही, कशी श्रद्धा उद्भवेल काही सांगता येत नाही. त्यांचा भाव जागा झाला आणि अंतकरणात धर्माविषयी प्रेम. माझ्या बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला ते येत असतात आणि उद्याचा महाप्रसाद त्यांच्याकडे आहे. त्यांनाही धन्यवाद. आदरणीय आमचे अंकुशजी महाराज आहेत, बऱ्याच दिवसापासून हा सर्व गाडा चालवतात. महाराजांना सुद्धा प्रणाम. देवावर संतांचं कर्ज आहे आणि हे कर्ज फेडण्यासाठी वाटेल ते त्यांचे कामं करतोय. वेळ फार झाला, 1-2 मुद्दे तुमच्या पुढे मांडतो. अण्णा कीर्तन कमी करत नाही, काळजी करू नका. भोलोबा महाराज बापू वारीला निघाले.
2-4 महिन्यापासून आपल्या धर्मपत्नीला म्हणाले, कनका मी तुला पुढच्या वारीला घेऊन जाणार, मोठ्या वारीला, आषाढी वारीला मी तुला घेऊन जाणार. धर्मपत्नीला म्हणाले. आमचे सोहळ्यातले वारकरी आहेत सोबतचे, नित्य आम्ही सोबतच असतो. मला पायी चालायचा काही त्रास होत नाही सातपुते काका. या अपघातामुळे बॉयलजनला त्रास आहे म्हणून बसावं लागतं. हे पाप असेल एखाद्या जन्मातलं. विठाला विठाला निष्ठावंत महिन्याची वारकरी आहेत उत्तरेश्वर बापू आहे. दर महिन्याची वारकरी. पाच 4 महिन्यापासून असा टकळा लागला होता की मालक या वारीला मला नेणार आहेत. तो संती केला ऋणी याच्यावर सांगतोय. कर्म नो गती. बोलोबा महाराजांचे मित्र होते चाकणचे पाटील. आणि दोघांची चर्चा झाली, आपण आषाढीच्या वारीला, अमक्या अमक्या वारीला आपण दोघही आपल्या धर्मपत्न्या घेऊन जाऊ. बाईने मालकासोबत वारीला जाणं अनन्य साधारण महत्व आहे. एकटीनं वारीला जाऊ नये असा काही विषय नाही, पण शक्यतो नवऱ्याला घेऊन गेली तर अनन्य साधारण महत्व आहे. आणि त्याला जर घरी वान्य राहण्याला ठुलं आणि ही जर गेली तर मग नाही पुण्य. हिला खड्डा करून असं चंद्रभागेत जरी पुरलं तरी कवडीचं पुण्य नसतंय. जात जावं शक्यतो. आता तो पाकिस्तानाचा असेल तर मग नाही येऊ द्या, पण येतच असेल तर श्रद्धेनं बाईनं नेलं पाहिजे मालकाला सोबत. लक्ष्मी सहित शोभे नारायण. एक अनन्य साधारण महत्व आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, या सनातन संस्कृतीमध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. 3 दिवसानं निरोप आला, चाकणचे पाटील आजारी आहेत. चिठ्ठी आली, बोलोबा महाराज मी येऊ शकत नाही. तो संती केला ऋणी सांगतोय. काय कर्ज आहे देवावर संतांचं. शक्य नाही मला येणं, नाही बोलोबा महाराज येऊ शकत नाही. ठीक आहे. त्यांना असं वाटलं उद्या तरी बरं वाटेल. ते निष्ठावंत माणसं आहेत, ते काय असं थोडंफार दुखण्याला घरी थांबणारी माणसं नाहीत, ते निष्ठावंत लोक आहेत. बोलोबा महाराजाला वाटलं ज्या दिवशी निघायचं त्या दिवशी चाकणच्या पाटलाचं बदल होईल आणि निरोप येईल, मला घेण्यासाठी येतील ते. पण नाही. उद्या वारीला निघायचं. संध्याकाळी कनकाबाईला सांगितलं. कनका, नाव होतं कनकाबाई. कनक म्हणजे सोनं, कनक म्हणजे सोनं. काय नाव आहे गोड. पुराणातली नावं आपल्या मुलींची ठेवत जा, मुलांची नावं पुराणातली ठेवत जा, विद्वान माणसाला विचारून नावं ठेवत जा. जिला कवडीची अक्कल नाही त्या आंटीला विचारायचं, ते आमची आंटी नाव ठेवली. तीन 3ऱ्याच दिवशी सासूल फुकून दिलं. तिला काय लायकी नाव ठेवायची? इतकी अक्कल असती का तिला नाव ठेवण्याची? 4-2 वर्ग शिल्लक शिकली म्हणजे फार शहाणी असती का ती? विद्वानांना विचारून नाव ठेवत जा. काय नाव आहे? कनकाई. कनका जी, चाकणचे पाटील आजारी आहेत ग जी, म्हणून द्रौपदाबाई येऊ शकत नाहीत. आणि त्या येणार होत्या म्हणून दोघी एकमेकीला बोलायला चालायला सोबत होतात, म्हणून मी तुला नेणार होतो. आता हे शक्य नाही ग. जी मालक, जी जी. एक रस्व दीर्घ इतकी चूक नाही. इथं बसलेल्या कोण्याही माणसानं पत्नीला म्हणावं मी तुला अमक्या अमक्या ठिकाणी नेणारे महिन्यापासून बोलावं, आणि निघायच्या दिवशी सकाळी म्हणावं मी तुला नेत नाही. नाही जरी काही बोलली तर चेहरा मांजरानं टोकारल्यावानी होईल.
वरखंडल्यावानी होईल. इतकं तरी होऊ शकतं, इतकं तरी होऊ शकतंय. रस्व दीर्घ इतकं दुःख नाही, कारण मालकाला वारीला वाट लावायचंय. आपला चेहरा अप्रसन्न दाखवता काम नाही. जी मालक, जी 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 जी. पिशवीतली चोळी काढली, पातळ काढलं, बऱ्यापैकी स्वतःच्या वस्तू होत्या, कुंखाचा करंडा होता, सगळं काढून घेतलं. मालक 2-3 पिशव्या होत्या, त्या पिशव्यात काही इकडचं तिकडचं सामान होतं, मी सगळं काढून घेतलंय. बरं बरं, काय हरकत नाही. चार 2 वस्त्र कमी घेतले होते. कशामुळं? धुण्यासाठी मी सोबत आहे. मालकाचे धोत्र धुईन, निमस्ती धुईन. जिंच्या पॅन्टीवाल्यांना निमस्ती कळायची नाही, बनेन मी, बनेन धुईन, धोत्र धुईन, फेटा धुईन, उपरणं धुईन. त्याच्यामुळं कमी घेतले होते. पण पुन्हा एक पिशवी भरली. बोलोबा महाराज म्हणतात, कनका जी, अगं तुझं सामान काढूनही एक पिशवी आगाव झाली. ऐका मालक, ही वारी पावसाळ्यातली आहे. कधी पाऊस येऊ शकतो, फेटा भिजेल, उपरणं भिजेल, सदरा भिजेल, धोत्र भिजेल, तुम्हाला सर्दी होईल, तुम्ही वल्ल वापरू जाऊ नका म्हणून मी शिल्लक धोत्र दिलेत. 400 वर्षापूर्वीच्या स्त्रीचं चरित्र सांगतोय. 400 वर्षापूर्वीची या महाराष्ट्रातली स्त्री किती पवित्र आहे, कल्पना करा. आजही आहे, आजही आहे. 400 वर्षापूर्वीचं कथन सांगतोय. मारुतीरायाच्या मंदिरापर्यंत वाटे लावण्यासाठी सोबत गेल्या. तीर्थयात्रेला जाणाऱ्या व्यक्तीला, मंदिरापर्यंत वाट लावणाऱ्याला एक अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच्यासाठी पुरावा आहे. नमो तीर्थपंते चालती तयासे, नमो तीर्थपंते चालती तयासे, येते बोलावेत त्यासे नमो, येते बोलावेत त्यासे नमो. नमो तीर्थपंते, नमो तीर्थपंते येते बोलावेत त्यासे नमो, येते बोलावेत त्यासे नमो तीर्थपंथे चालती. जे स्वतः तीर्थाला चाललेत त्याला नमस्कार वारकरी असेल काही नवल नाही. पण यात्रेला जाणाऱ्यांना जे बोलवायला गेले, वाट लावायला गेले, मालक म्हणतात त्याला पण नमस्कार. त्याशी नमो. वारीला जाणाऱ्याला, मंदिरापर्यंत, बस स्टॉप पर्यंत वाट लावणाऱ्याला सुद्धा नमस्कार आहे. अण्णा आईसाहेब तिथपर्यंत पोहोचले. सोबत कोणीतरी एक जण होत. हाताला स्पर्श केला आणि सांगितलं, बाळा मालकाचं वय झालंय, सांभाळ बरं. सांभाळ त्यांना. एकदा अभंग म्हणत असताना ते पाणी पित नाहीत, काही नाहीत. भोपळा सोबत दिला, पाण्याचा भोपळा. पाण्याची आठवण करून देत जाय रे. इतकं प्रेम आपल्या पतीवर, इतकं प्रेम. निघाली वारी. बोलोबा महाराज बऱ्याच दूर गेले असतील. घरी आल्या, आतमधलं दार लोटून घेतलं आणि खांबाला कवटाळलं. देवा, कुठल्या जन्मातलं पाप होतो आलं रे. मालकांसोबत वारीला जाण्याचा योग आलता रे परमेश्वरा. मालकासोबत वारीचा योग होता, पण वारीच्या प्रवासामध्ये मालकांची सेवा करण्याचा योग होता रे देवा. काय फुटकं कपाळे रे, काय अभागी आहे मी, मला जाता येत नाही.
स्वतःचे डोळे पदरान पुसले, घराच्या कामाकरता लागल्या. त्याच्यावर 1 तासानं दारातून आवाज आला, कनकाबाई, कनकाबाई. एका बाईचा आवाज आला, बाईचा आवाज आला. लक्षात घेतलं कोण असेल, पाहिलं तर चाकणच्या पाटलीनबाई होत्या. चाकणच्या पाटलीनबाई. या नाही, सकाळीच निघायला पाहिजे होतं आपण, वेळ झालाय, आजचा मुक्काम आपल्याला सापडत नाही, तुम्हीच लवकर आटपा. कनकाबाईनं सांगितलं, तुमचे मालक आजारी आहेत असा निरोप. ते काही असू द्यात, बरं वाटायला त्यांना आता, आता काही काळजी करू नका. ती कुठं ऐकते, त्यांना कुठं वारी सुटते, त्यांना वारीशिवाय करमत नाही. निघालेत ते. कनकाबाईनं पिशवी त्यांच्या बैलगाडीत टाकली. चाकणचे पाटील, चाकणच्या पाटलांच्या पत्नी आणि बोलोबा महाराजांच्या पत्नी कनकाबाई जय जय रामकृष्ण हरी वारी निघाली. वारीचा एक मुक्काम यांच्या पाठीमाग. बोलोबा महाराज पुढच्या गावात, त्या अलीकडच्या गावात. पोचली दिंडी पंढरपूरला. पंढरपूरला दिंडी पोचल्याच्या नंतर चंद्रभागेमध्ये स्नान केलं. एकादशीचा दिवस आहे, मधले 1-2 दिवस भेट होऊ दिली नाही, एकादशीच्या दिवशीच. आणि स्नान आटपलं आणि चाकणचे पाटील आणि पाटलीनबाई म्हणतात, कनकाबाई एक काम करा, आता चला बरं, आपल्याला नगर प्रदक्षिणा करायची. चाकणचे पाटील आपल्या पत्नीला सांगायचे, प्रिये, फार मोठ्या निष्ठावंत वारकऱ्याची धर्मपत्नी बरं, तुला जितकी सेवा करता येईल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न कर. कनकाबाईला स्वतःचं लुगडं एकही दिवशी चाकणच्या पाटलीने धुऊ दिलं नाही. रोज धुवायचं, रोज 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 रोज. चाकणच्या पाटलीने रस्त्याने काड्या जमा करायच्या, 3 दगडाची चूल मांडायची, स्वयंपाक करायचा, पाटलांना जेवायला वाढायचं आणि मग या दोघी जणीनं जेवायचं. ताट लावायचं कनकाबाईला. कनकाबाई म्हणायच्या, पाटलीनबाई काय तुम्ही सगळं पुण्य घेता? नाही म्हणे, तुमच्यासारख्या महान साध्वी स्त्रीची सेवा घडती आमचं अहोभाग्य. आणि एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा निघाले. चंद्रभागेचं स्नान आटपलं होतं आणि पुंडलिकरायाच्या जवळ आल्याच्या नंतर बोलोबा महाराजांचा संतपर अभंग चालू होता. अभंग चालू होता संतपर. पुंडलिकरायाला नमस्कार करत होते. तेवढ्या अवकाशात चाकणच्या पाटलांनी सांगितलं, कनकाबाई आता मालकासोबत जा, आता मालकासोबत जा. पाहलं बोलोबा महाराजांनी कनकाबाईला पाहलं. पण ते काय तुमच्या माझ्यासारखे वारकरी होते का? कोणा संग आलीस? कोण होतं सोबत? एसटी लागली होती का तुला? सीटवर जागा होती का? हे काय असं पांचट म्हणावं थोडाच होता त्यांना. हे तुम्ही आली, नुसतं पाहलं. आणि मालकाच्या पाठीमागं दिंडीमध्ये नगर प्रदक्षिणा आटपली, मठावर आले. शब्द नाही एकादशीच्या दिवशी, एक शब्द नाही, वाईट सुद्धा नाही. द्वादशीच्या दिवशी सकाळचं कीर्तन आटपलं, द्वादशी सुटली आणि बसले एकांतात. कनकाजी कोणासोबत आलीस ग? तुम्हाला ऐकू जाण्यासाठी मी मोठ्याने बोलतोय. कनका कोणासोबत आलीस? चाकणचे पाटील आणि त्यांच्या पत्नी मला घ्यायला आलत्या. बर, कुठे आहेत ते? काही नाही, नगर प्रदक्षिणा करत असताना मला त्यांनी तुम्हाला दाखवलं आणि त्यांनी सांगितलं आता मालकासोबत जा, आम्ही आमची नगर प्रदक्षिणा करतो, तुम्ही मालकासोबत तुमच्या मठावर जा. बर, चाकणचे पाटील तुझ्या ओळखीचे? हो, आपल्याकडे बऱ्याच वेळेस पक्षाला जेवायला आलते, म्हणजे पितराला. बऱ्याच वेळेस आपल्याकडे पितृतिथीच्या दिवशी जेवायला आलते, मी ओळखते त्यांना. मी स्वतः त्यांच्या भातावर तूप वाढलं, खिरीवर तूप वाढलं, मी ओळखते ना त्यांना.
कनका अजूनही खरं सांग, तू कोणासोबत आलीस? ऐका ना मालक, मी कशी खोटं बोलणार तुम्हाला? नाही खोटं बोलत. चाकणचे पाटील आणि चाकणच्या पाटलीन होत्या. बोलोबा महाराजाच्या डोळ्यातून पाणी टपकलं. कनका, चाकणच्या पाटलाचा कालच्या सप्तमीला 10वा झालाय. चाकणच्या पाटलाचा कालच्या सप्तमीला 10वा झालाय. ज्याचा कालच्या सप्तमीला 10वा होतोय तो तुला कसा आणतोय? ज्या बाईचा मालक कालच्या सप्तमीला मृत्यू पावतोय ती बाई वारील कशी येईल? कनका, वाटानं काय काय झालं? काही नाही मालक, मला एकही दिवशी लुगडं धुऊ दिलं नाही, चुली धुऊ दिली नाही. बर, पुन्हा मला स्वयंपाक करू दिला नाही. पुन्हा रावटीत मी आणि चाकणच्या पाटलीन 2 जण झोपत होतो. पाटील रावटीच्या बाहेरच बसून असायचे. बोलोबा महाराजांनी सांगितलं, कनके, पाटील होता त्याबद्दल दुमत नाही, पण पाटील पंढरपुरातला होता. पाटलीन होती त्याबद्दल दुमत नाही, पण पाटलीन विटेवरची होती. विटेवरची होती. दृष्टांत संपला. श्रुतीनं जगाच्या मालकाला प्रश्न केला, हे जगदानंद कंद जगतपते, काय गरज होती तुम्हाला चाकणच्या पाटलाचं रूप घ्यायची? काय गरज होती लक्ष्मीला चाकणच्या पाटलिनीचं रूप घ्यायची आणि कनकाबाईची सेवा करायची? रून सांगू का काय होतं? कनकाबाई एकदा मालकासोबत दर्शनाला गेलत्या. त्यावेळेस विटेवरच्या मालकानं कनकाबाईला कनकाई शब्द वापरला. मागे पुढे पाहिलं, लक्षात आलं, देव बोलतोय. काय देवा? हे मागणं ग काहीतरी, हे आई मागणं. विटेवरचा बाप कनकाबाईला आई म्हणत होता. आई आई म्हणत होता. आई मागणं ग आई, काहीतरी मागणं. कदरून गेल्या होत्या असलीवाल साहेब, कदरून गेल्या त्या, कदरून गेल्या. शेवटी कदरल्याच्या नंतर कनकाबाई देवाला म्हणल्या, वारकरी बुवा, देवा तू का ताण देतोस रे? तुलाच काही भीक लागली असेल तर मला माग. काय वाणी होई? देवा तुम्हाला का त्रास देतोस रे? तुला जर काही भीक लागली असेल किंवा तुला काही अडचण असेल तर मी देते. देशील? काय मागशील? देह टाकते पायावर तुझ्या वाळून. मनान देऊ नकोस माय. देशील का? जगाचा बाप विटेवरनं खाली उतरला आणि बाईसाहेबाला पदर पसरला पितांबराचा. माय 9 महिने तुझ्या पोटात जागा दे. म्हणे रामेश्वर भट्ट दिजा आणि तुका विष्णू नाही तुझा. महाराज, काय बाई होती ती! विश्वाच्या मालकाला भीक मागायला लावायची वेळ आणावी. जगाच्या मालकानं तिला भीक मागावं. वर्चस्व काय असेल त्या माऊलीचं, काय सेवा असेल पतीची, काय संसारातल्या लोकांवर आदर असेल, काय घरातल्या ज्येष्ठ लोकांविषयी प्रेम असेल, काय वारकऱ्याविषयी जिव्हाळा असेल, या कर्तव्याचं कर्ज देवाच्या डोक्यावर होतो. म्हणून मालक म्हणतात, विश्वाच्या मालकावर हे संतांचं कर्ज आहे, तो बोज सहन होत नाही. याच्याकरता त्यांची सेवा करून उतरतोय. म्हणून नाचे मागे मागे. 15 तारखेला संक्रांत झाली. आजची 26 तारीख, 11वा दिवस आहे का आजचा? अशी एक संक्रांत. तेर नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये या महाराष्ट्राच्या मातीतल्या, या भारत देशातल्या पवित्र स्त्रियांना आपल्या मालकाच्या सौभाग्याचं वाण देण्यासाठी संक्रांतीच्या दिवशी सुगडं लागते. एक अर्धा टक्का बायानं 5-6 वर्षापूर्वी कहर केलता शहाणपणा. काही बायानं चांदीचे बुटके केलते वाण द्यायला. मला एक भेटली, म्हणजे महाराज मी चांदीचे सुगडे तयार केले,
त्या बापाची जहागिरी आहे का म्हणजे? अशी मला नाही भेटली, मी एरी म्हणायलो. इतक्या रगीलाल कशाला भेटल ती? शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. पुराणाचा, शास्त्राचा, वेदाचा, ऋषीमुनींचा निर्णय टाळणं ही चूक असते. मातीचं गाडगं हे भारतीय संस्कृतीमध्ये पुराणाच्या प्रणालीनुसार अनन्य साधारण महत्व आहे. बाबुरावांना 1000 एकर जरी जमीन असेल, जिजा काका 1000 एकर जमिनीवाला जरी मेला तर सोन्याच्या गुंडीत दिसतो नाही, मातीच्याच गाडग्यात न्यावं लागते. 1000 एकरवाला मरू द्या, 1000 एकरवाला मरू द्या, याच्या पलीकडे पाहतो. एका मंदिराला 5 किलो सोन्याचा कळस आहे. कळस किती किलोचा आहे? 5 किलोचा. पण त्याला ज्या वेळेला स्नान घालतात काय भूदेव, कर्मकांडातले विद्वान लोक, ब्राह्मण मंडळी, तर ते 81 बोळक्यानं स्नान घालतात, ते मातीचेच लागतात. मग कळस 5 किलोचा आहे, मग एखादा तांबे आणता येत नाही का भास्कर बसवण्याचा? पण नाही जमत, त्याला मातीच लागत. मी आता करत नाही, मागे मी जायचो 27 वर्षापूर्वी, कधी कधी वनाची वास्तू काय असेल तर कधी योग यायचा जाण्याचा, नुसतं पाहायचा योग यायचा. आपली काय लायकी एवढ्याले घर पाहायची, आपल्याला 5-6 पत्राचं घर आहे का नाही, कशाला आगावपणा, पण पाहण्याचा योग येत होता. 4.5 कोटीचं घर एका व्यक्तीचं, 4.5 कोटीचं घर. पाहण्याचा योग आला. मी आपल्या लायकीनं राहत असतो. कुत्र्यानं बैलगाडी संघ मालकासोबत बाजाराला जाऊ नये. कुत्र्यानं मालकासोबत बैलगाडी सोबत बाजाराला जाऊ नये. आणि जरी कुत्र्याला जाचा नाद आला तर त्यानं आखा खाली चालावा. कारण सांगू, भोवतालचे कुत्रे डसत नाहीत, चाकामुळं मधात येत नाहीत आणि पुढून बैल येऊ देत नाहीत. आपण आपल्या लायकीनं राहिलं की मग चांगलं राहतं, आपल्या परीने राहायचं. एखाद्या खुंटीला इतकं वजन 5 किलो सहन होतंय, तिला जर 9 किलो अडकिलं तर खुटी मोडत, तीन वजन मातीत जात. आपल्या परिस्थितीनं राहायचं. 4.5 कोटीचं घर होतं, वास्तू विद्वान ब्राह्मण होते. सुवाय सुवास्तु पुरुषा भयो विद्यक्रतो जनोयम यत्पुराणश महतीयायाम सुचः सर्वेषु भयम्. गोड असे म्हणणार. मिथ्याय जनो यजद्मिरेन भयस्तुभाय सुभ्यम. गोड म्हणणारी माणसं. 4.5 कोटीचं घर. स्वयंपाकघरात एका कोपऱ्यात छिद्र ठेवलं फरची बशिणाऱ्याने. वास्तुपुरुष 1 तोळ्याचा होता सोन्याचा, 1 तोळ्याचा वास्तुपुरुष सोन्याचा. आणि मातीचं गाडगं घेतलं वारकरी बुवा, त्याच्यात तांदूळ टाकले, धने टाकले, आणि त्याच्यात 1 तोळ्याचा वास्तुपुरुष गाडग्यात, आणि घर 4.5 कोटीचं. तर ते मालक जरा फुगीर सोसायटीचा अध्यक्ष होत. ते म्हणला, महाराज तुम्हाला एक लक्षात येतं का? म्हणलं काय रे? म्हणे 4.5 कोटीचं घर आहे, वास्तुपुरुष 1 तोळ्याचा आहे, 62,000चा. आता काय तोळा असेल काय आपल्याला काय माहित नाही. आपल्या लोखंड घ्यायची लायकी नाही, सोन्याचा भाव कशाला ताण घ्यायचा आहे का नाही? मग 62,000 रुपयाचा वास्तुपुरुष, 4.5 कोटीचं घर, आणि मातुड्याच्या बोळक्यात का? भूदेवांना सांगितलं, मालक काय यजमान, तुम्ही 1000 कोटीचं घर बांधा, पण वास्तुपुरुष मतकुंभातच असतो. एक अनन्य साधारण महत्व. सौभाग्यवती स्त्रीच्या इथे 5 क्विंटल सोना असावा, पण सोन्याचे सुगडे करी जाऊ नको बाई. हो, मालक 10-5 वर्षांना आधी जाईन, येड्यावानी काऊन करायलीस तू? मंत्र चळे थोडा. नियम चुकल्यावर काय होतं माहितीये का? कालिदास नाव ऐकून येत ना तुम्ही?
कालिदास महाराज तुम्ही ऐकलं असेल, कालिदासांची संस्कृत ही प्रचंड संस्कृत होती, गोड गोड गोड. कालिदासाच्या नगरीतल्या पाणी शेणणाऱ्या पुरी सुद्धा संस्कृत मध्ये बोलत होत्या. आता आमच्या कधी कधी संस्कृत पुढचं नाही आलं की आम्ही नारे नारे करत असतो, याला सव्रतो भयजज्ञिरे ना बाबा बाबा. मग काय कळतं डोंबरापूरच्या. पण कालिदासाच्या नगरीमध्ये एक जयपत्र मागण्यासाठी व्यक्ती गेला, तर आडावर पाणी शेंदीत होत्या. तर त्याला वाटलं आता रस्त्यानं चालत आलो, घोड्यावर गेल तर बसत, धूळ उडाली होती तापाची, हातपाय धुवा. एका पोरीला सांगितलं पाणी द्या, तिने स्वतः पाणी काढलं आणि पायावर पाणी टाकलं त्याच्या. तोही पंडित होता चांगला. विचारलं कोण आपण, कोण कोण. चतुर्मुखो नच ब्रह्मा वृषारूढो न शंकरा. चतुर्मुखो नच ब्रह्मा वृषारूढो न शंकरा. अकाले वर्षते मेघम तस्यहं कुलबालिका. ती पोरगी होती कोळ्याची. ती म्हणली नाही मी कोळी दादाची मुलगी आहे गंगाभाऊ. चतुर्मुखो नच ब्रह्मा, चार तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही. वरी बसतोय पण शंकर नाही. आकाशात ढग नसताना पाणी पडतंय. पखाल, पखालील किती तोंड, पाणी सोडायचे 2 आणि टाकायचे 2. पखाल कशावर असती, हाल्यावर. वरी बसतूक नाही तो दादा, शंकर आहे का, नाही. आणि पखालीचं तोंड सुटल्यावर आभाळ लागतंय का, चैत्रात पण पाणी. हे पंडित म्हणला बापा, पाणी भरणाऱ्या कोळी दादाची पोरगी इतकी हुशार. दुसरीने विचारलं आपण कोण. हर हर स्मरतम नित्य. थोडक्यात सांगतो, बहुजीव प्रतिपालकम तस्यहं कुलबालिका. माझे बाबा सतत खूप जीवाचं पालन करते आणि सतत हर हर हर. ती पोरगी होती धनगर दादाची. हर हर स्मरतम नित्य बहुजीव प्रतिपालक. तिने सांगितलं नाही मी धनगर दादाची मुलगी. नाही 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 नाही. काय विद्वत्ता, काय विद्वत्ता. दुसरी विचारलं आपण कोण. पंचप्रिया न पांचाळी कृष्ण मुखच्च न वानरी. काळ तोंडे पण वानरी नाही, 5 पती आहेत पण द्रौपदी नाही. तस्यहं कुलबालिका. ती कालिदासाच्या नगरीतल्या राजाच्या कंकाची पोरगी होती. कंक म्हणजे चार्टेड अकाउंटंट, हिशोबनीस. अण्णा चार्टेड अकाउंटंट. हो, खात्याची ताळेबंदीसाठी लागतेच आपल्याला चार्टेड अकाउंटंट. शिये. आपलं शिक्षण कमी पण फिरू फिरू माहीत झालं. मोठ्या लोकांकडे जाण्याचा योग येतो ना, त्याच्यामुळे हे कळत नाही. तर आपली कुठे लायकी होती इतकं कळायची. पंचप्रियान पांचाळी कृष्ण मुखच न वानरी. काळ तोंडे पण वानरी नाही. पेनचं तोंड कसं असते असलीवाल साहेब, काळ किती बोटांना धरावं लागती. पंचप्रिया समंत 5 बोटाचा येतो ना. 5 पती आहेत पण द्रौपदी नाही. काळ तोंडे पण वानरी नाही. तस्यहं मतलब पुढचं सोडून देतो. कंक म्हणजे हिशोबनीस, मी त्याची पोरगी. हे म्हणला जातो वापस इथूनच. अशा 28 पोरी भेटल्या. किती सांगितलं तुम्हाला, 3. याच्यातच 11 वाजायची. दुसरीला विचारलं कोण आपण. शत्रु मित्र न जानाती. मागे पुढे सांगतोय, नित्य जुहती दरव्यानी, नित्य जुहती दरव्यानी शत्रु मित्र न जानाती तस्यहं कुलबालिका. मी त्याची पोरगी म्हणजे सोनाराची. मधलं घरी जाऊन वाचा. आणि या कालिदासाचा संस्काराचा पगडा, कालिदासाच्या अभ्यासाचं प्रभुत्व, कालिदासाच्या निष्ठेचं प्रभुत्व, म्हणून त्या नगरीतल्या पोरी सुद्धा इतक्या विद्वान होत्या. पण याच कालिदासाचे एके दिवशी कर्म चुकलं. कालिदासाला एक आजार झाला बापू. आजार झाला, आजार.
प्रत्यक्ष कालिदासाने डोळे झाकून स्तवन केलं तर मूर्तिमंत नागनाथ कालिदासाच्या समोर आले, म्हणजे शंकर उभे राहिले कालिदासाच्या पुढे. शंकर काय झालं म्हणे, बघा न माझे आजार. हे जगदंबा पार्वतीला आमंत्रित केलं, हे गिरिजा काय झालं कालिदासाला? काही नाही म्हणे मालक, यांचा नियम चुकल्यामुळे यांना आजार. दृष्टांत संपला. ज्याच्या नगरीतल्या पाणी भरणाऱ्या पोरी जरी इतक्या विद्वान असतील तर वारकरी व कालिदास किती विद्वान असतील भास्कर वा. तर याही कालिदासाचा नियम चुकल्याच्या नंतर त्याला एक विकार जडतोय. तर याईनं चुका केल्यावर, तुम्ही चुका केल्यावर, आम्ही चुका केल्यावर, चुकली यावर मग फेरा पडे, चुकली यावर मग फेरा पडे, चुकली यावर मग फेरा पडे, चुकली यावर मग सेवकाची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर मग फेरा पडे, चुकली यावर मग फेरा पडे. म्हणून चुका नाही करायच्या. पक्वाद्याला किती बोल पाठ आहेत त्याच्यापेक्षा तंबाखू खातो का हे तपासा. चट मातीत गेलं. खात नसताना तुम्ही नाही, चांगली गोष्ट आहे, खाऊ नका. कीर्तनकार किती विद्वान आहेत त्याच्यापेक्षा तंबाखू खातो का ते सुंबळ्या पहिल तपासा. त्याची काय लायकी लोकांना उपदेश करायची मला सांगा तुम्ही. लोक पाय पडतात म्हणजे कीर्तनकार लय शहाणा झाला का? त्याच्या वागण्याची किंमत असावं तर त्या कीर्तनकाराला कीर्तन म्हणायचं असते, कीर्तनकार म्हणायचं असते. नियम नाही चुकायचे. माझं एक मत होतं की वाण हे मातीच्या सुगड्यानं द्यावं. चला तुम्हाला एक सांगू का, आपण नियम मोडून जर परमार्थ करत असतील तर आपण बहुरूपी येत. देवाची पूजा करण्यापुरतं धोतर नेसतून एरवी बरमुडा घालून फिरवतू, इतका यम हानीन तुला सोमळ्या, इंचभर जागा ठेवायचा नाही तू लाल करायची. तू पोटाची खळगी भरण्यासाठी नाटकं करायला देवाला फशी तू सोमळ्या हरामखोरा. विठाला विठाला. सत्पुरुष काकांना म्हणायचे, काका काका फार सात्विक होते. काकाची पांडुरंगावर फार निष्ठा होती, फार निष्ठा, फार निष्ठा, फार निष्ठा. काय कायचा पांचटपणा. मंत्र म्हणताना तोंड तंबाखू अंगावर येत होती. हो, मला असं वाटतं ते मंत्र जास्त शुद्ध झाले असतील पुढच्याचा सदरा भरिल्यावर. काय पात्रता आहे आपली. चला काकांना सांगितलं, काका आता बायकांना सुगडे लागतेत, गाडगे लागतेत, काय करायचंय? काही ताण घेऊ नका, एखाद्या पाहुण्याला बोलून घेतो, एवढ्या संक्रांतीचं ते करतील आणि पुढच्या वर्षीचं पाडव्यापासून एखाद्या पाहुण्याला ही गावकी देऊन टाकू, म्हणजे कायमस्वरूपी या गावातला ते व्यवहार करतील. मला काय आता हात नाहीत, मी काय गाडगे करू शकत नाही. हा देश सर्व जातींचा मिळून झालेला देश आहे. जशी एखादी बाई शेतात सरपण आणायला गेल्यावर तिच्या सरपणात आंब्याची फांदी असती, लाकूड असते, बाभळीचं असते, लिंबाचं असते, जे भेटल तिला जंगलात, पळसाचा असेल, कशाचा असेल, सगळ्या लाकडांची सरपणाची मुळी जशी एखाद्या बाईच्या डोक्यावर असती, तसा भारत देश सर्व जातींचा मिळून झालेला देश आहे. आणि त्यातली त्यात हा संप्रदाय कुठल्याही जातीला चोंभाळीत नाही आणि कोण्याच जातीचे वरखंडे काढीत नाही. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. वैष्णव चांभार धन्य त्याची माता, किंवा यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. काय करायचे?
चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ. उत्तम कुळात जन्माला आणि क्रिया जर त्याची वाईट असेल तर बुडविले कुळ उभयता. अख्ख्या कुळाला तो मातीत घालू तू नालायक. चांगल्या कुळात जन्माला आला. आणि मला एक कळतंय, या भारतात अशी एखादी जात, पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत कसलीवाल साहेब तुम्ही, तुम्हाला अशी एखादी जात सापडली का त्या जातीतले लोक दारू पित नाहीत? गौसली का आतापर्यंत नाही. प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत हरामखोर माणसं आहेत. पण कोणाला नाव ठेवायचं आपल्याला काय अधिकार आहे? आपली लायकी तरी काय अण्णा? काही आपण नाही कोणाला वाईट म्हणायचं. काका अत्यंत निष्ठावंत होते. 15 दिवस निघून गेले, 7-8 दिवस राहिले. गावातली एक पवित्र सात्विक सदाचारी पुण्यशील माऊली काकांकडे आली आणि काकांना प्रणाम केला. 100-200 एकरची मालकी. पण काकाच्या गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंद. काका रस्त्याने चलत असताना 10 फुटाच्या पुढचं पाहत नव्हते. काकांनी कधीही कोणा स्त्रीच्या डोळ्यात डोळे घालून बघितले नाही. इतकी पवित्र दृष्टी काकांची होती, इतकी काकांची नजर. आणि जरी बोलायचा प्रसंग आला असेल तर जिचा अंतरपट सुटलाय ती जर सोडून दिली तर जगातल्या ज्येष्ठ स्त्रीला ते माय म्हणायचे आणि कनिष्ठ स्त्रीला बहीण म्हणायचे. ही गोरोबा काकाच्या वागण्याची